महादेव मुंडे हत्या प्रकरणी चौघांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या चारही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी बीड पोलिसांचं पथक रवाना झालंय। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एक बडा मासा गळाला लागल्याची शक्यता आहे। तर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कालच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी SIT स्थापन करण्याचे आदेश दिलेले होते। त्यानंतर तातडीनं आज या प्रकरणी चौघांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्याकडून। अशोक, एकीकडे काल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, SIT स्थापण्याचे निर्देश, पाठोपाठ आजची ही पोलिसांची कारवाई आणि अशातच जरांगेंची सुद्धा बीड शहरातली बैठक। श्रुती, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांनी भेट घेतल्याच्या नंतर आता तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक गुन्हे शाखेकडून एकूण 5 लोकांना, संशयित लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे। दुसऱ्या बाजूला जो संशयित आरोपी आहे गोट्या गीते, याचं वारंवार नाव समोर येत आहे, त्याला सुद्धा ताब्यात घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने आपलं एक पथक रवाना झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आलेली आहे। आतापर्यंत एकूण 10 ते 12 लोकांकडे तपास करण्यात आला आहे। एवढंच नाही तर एक गोपनीय साक्षीदार आहे, जो अतिशय महत्त्वाचा साक्षीदार आहे। यामध्ये ज्या साक्षीदाराकडे सविस्तर तपास करण्यात आल्याची सुद्धा माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांनी दिली आहे आणि सध्या 5 लोकांची चौकशी सुरू आहे। अशातच दुसऱ्या बाजूला आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या व्यापक बैठकीतून महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावं या मागणीसह पुढील आंदोलनाची दिशा सुद्धा ठरवली जाणार आहे। आणि या बैठकीसाठी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांसह देशमुख कुटुंबीय आणि इतर जिल्ह्यातील सर्वच लोक उपस्थित असणार आहेत। यामुळे या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून आता जो संशयित आरोपी गोट्या गीते आहे, याला कधीपर्यंत अटक करण्यात यश येतं हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।